आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। नमस्कार, मी अवधूत उमेश महाराज टाकळीकर। श्री क्षेत्र धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी हा चालू असलेला श्री सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराजांचा 165वा जन्मोत्सव सोहळा आणि त्याचबरोबर सच्चिदानंद वेदस्वाध्याय प्रतिष्ठान या वैदिक गुरुकुलाचा 25वा उत्सव म्हणजेच रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। आणि या कार्यक्रमासाठी अनेक जणांना आमंत्रण दिलेले आहे आणि त्याचप्रमाणे अनेक मान्यवर, अनेक संत महंत मंडळी, अनेक विद्वज्जन, अनेक नामवंत प्रसिद्ध सुप्रसिद्ध मंडळी या कार्यक्रमामध्ये येऊन चाललेत। या ठिकाणी श्री अतुल शास्त्री भगरे गुरुजी ज्योतिषाचार्य यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचं प्रवचन चालू आहे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य कर्नाटकातील हंपी पीठ जे प्रसिद्ध आहे तिथले शंकराचार्य हंपी विरूपाक्ष हे येऊन गेले। त्याचबरोबर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ज्यांनी मुहूर्त काढून दिला ते वाराणसीचे प्रसिद्ध सुप्रसिद्ध पंडितवर श्री गणेश्वर शास्त्री द्रविड हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये येऊन गेलेत। आणि त्याचबरोबर नागेश आडगावकर यांचं अत्यंत सुंदर असं गाणं, उमेश महाराज दशरथे, मुकुंद काका जाडदेवळेकर, त्यानंतर उल्हास महाराज सूर्यवंशी, महेश महाराज वाढवणकर अशा अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या कार्यक्रमात झाली। या भागातील अनेक मान्यवर मंडळी सुद्धा या कार्यक्रमात मोठ्या हौसेने उत्साहाने सहभाग घेत आहेत। आणि आज संध्याकाळी श्री सद्गुरू व्यंकटेश दाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित कार्यक्रम ऐका सज्जन हो दाजी गुरूंची कथा, रोज या संध्याकाळच्या कार्यक्रमाला किंवा एकंदरच दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये 2 एकरचा मंडप आहे, पण तो भरगच्च भरून वाहतोय। सगळ्याच कार्यक्रमांना, सर्व कार्यक्रमांना सर्व लोकांची भरपूर उपस्थिती आहे। जेवणाच्या सुद्धा पंक्ती 10,000, 15,000, 20,000 पर्यंत जेवणाच्या पंक्ती चालल्यात आणि अशाच मोठ्या संख्येने पंचक्रोशीतूनच नव्हे तर अगदी पूर्ण महाराष्ट्रभरातून, परदेशातून सुद्धा भारतभरातून लोक या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि सर्वांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने यावं ही सर्वांच्या चरणी सर्वांना प्रेमळ प्रार्थना आहे। आणि या कार्यक्रमामध्ये विशेष करून उद्या सकाळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते श्री मनोज जोशी सर या कार्यक्रमामध्ये येणार आहेत। सकाळी यज्ञाची पूर्णाहुती 9:30 ते 10:30 या वेळेत होईल आणि 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथेची समाप्ती उद्या होणार आहे। आणि उद्या दुपारी गुरुकुलाच्या वतीने 25 काही विशेष सन्मान होणार आहेत, पुरस्कारांचा कार्यक्रम आहे, त्यासाठी सुद्धा अनेक मान्यवर आणि त्याचबरोबर मनोज जोशी सर हे सुद्धा या उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि परवा उद्या रात्री सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं जागराचं कीर्तन आणि परवा 14 तारखेला संक्रांतीच्या दिवशीच सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनानेच सर्वांना त्यांच्या वाक्सुमनांचा शब्दांचा तिळगुळ सर्वांना प्राप्त होणार आहे। आणि हा सर्व आनंद लुटण्यासाठी अनेक भाविक जण, हजारो भाविक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना कार्यक्रमांचा भरभरून आनंद मिळत आहे। आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि कार्यक्रमाचा भरगच्च आनंद लुटावा ही सर्वांना प्रेमळ प्रार्थना। धन्यवाद।